अनेकदा असा प्रश्न पडतो की काही लोक प्रत्येक परिस्थितीत अगदी सगळं विरोधात असतानाही कसे जिंकतात. हम्म. हे फक्त नशीब आहे की यामागे एखादी विचारपूर्वक आखलेली रणनीती असते. बरोबर. आपण हुशार असतो, मेहनती करतो, पण तरीही कोणीतरी अगदी सहजपणे, चाणाक्षपणे आपल्या पुढे निघून जातं. असं वाटतं की ते आयुष्याचा खेळ वेगळ्याच नियमांनी खेळत आहेत. हो. तर आज आपण अशाच एका मानसिकतेबद्दल बोलणार आहोत, जी फक्त ताकदवान नाही, तर तीक्ष्ण आणि धोरणात्मक बनायला शिकवते. ही आहे फॉक्स माइंडसेट, अर्थात कोल्ह्याची मानसिकता. बरोबर. आणि इथे कोल्हा हा शब्द ऐकून लगेच आपल्या डोक्यात धूर्तपणा, लबाडी किंवा फसवणूक असे विचार येतात. हो, येतातच. पण आपण इथे त्या अर्थाने बोलत नाही आहोत. इथे चाणाक्षपणा म्हणजे एक धोरणात्मक शहाणपण. ओके. ही मानसिकता आपल्याला शिकवते की आयुष्याच्या खेळाचे नियम फक्त पाळायचे नाहीत, तर ते समजून घ्यायचे आहेत. म्हणजे ते कोणी बनवले आहेत हे ओळखणं. अगदी. आणि कधीकधी ते स्वतःच्या फायद्यासाठी थोडेसे वाकवायचे कसे हे शिकायचे आहे. फक्त प्रतिक्रिया देण्याऐवजी एक प्रोएक्टिव्ह स्ट्रॅटेजिस्ट कसं बनायचं, हे या मानसिकतेचं सार आहे. म्हणजे आयुष्याच्या बुद्धिबळाच्या पटावर फक्त एक प्यादं न राहता खेळ खेळवणारा खेळाडू कसं बनायचं हे शिकणं. मला वाटतं आजच्या चर्चेचा उद्देश हाच आहे की आधुनिक जगात फक्त ताकदवान असण्यापेक्षा हुशार असणं अधिक प्रभावी का आहे हे समजून घेणं. बरोबर. चला तर मग या पटावरची पहिली चाल पाहूया, खेळालाच मात देणे. हो, सुरुवात तिथूनच करूया. खेळाला मात देणे म्हणजे फक्त जास्त मेहनत करणे नाही. तुमच्या स्रोतांमध्ये 2 उद्योजकांचे एक उत्तम उदाहरण आहे. एक उद्योजक खूप मेहनत करतो, प्रामाणिकपणा, समर्पण आणि शिस्तीनं आपलं उत्पादन तयार करतो. तो दिवसाचे 18 तास काम करतो. आणि दुसरा उद्योजक, तोही तेवढीच मेहनत करतो, पण त्याची पद्धत वेगळी आहे. बरोबर. तो फक्त उत्पादन बनवण्यावर लक्ष केंद्रित करत नाही, तर तो बाजाराची मानसिकता समजून घेतो, गुंतवणूकदारांना काय हवं आहे याचा अभ्यास करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या स्पर्धकांची सर्वात मोठी कमजोरी काय आहे हे शोधून काढतो. हो, आणि शेवटी गुंतवणूकदार त्यालाच निवडतो, जरी पहिल्या उद्योजकाचं उत्पादन थोडं जास्त चांगलं असलं तरी. या 2 दृष्टिकोनांमध्ये नेमका काय फरक आहे? यातला मूलभूत फरक निरीक्षणाचा आणि दृष्टिकोनाचा आहे. निरीक्षणाचा. हो, पहिला उद्योजक फक्त आपल्या कामाकडे, आपल्या पटावरच्या स्वतःच्या जागेकडे पाहत होता. पण दुसरा उद्योजक पटाच्या बाहेर उभा राहून संपूर्ण खेळ पाहत होता. अच्छा. कोला कधीही थेट हल्ला करत नाही. तो आधी दुरून शिकार, त्याच्या सवयी, त्याचा मार्ग आणि त्याच्या कमजोर क्षणाचं निरीक्षण करतो. म्हणजे पहिला उद्योजक फक्त स्वतःच्या गल्लीत 100च्या स्पीडने पळत होता, पण दुसरा संपूर्ण शहराचा नकाशा बघत होता. हा, अगदी. तर तो नकाशा कोणी आणि का बनवला हेही तो पाहत होता. ही सिस्टीम कोणी बनवली, याचा उद्देश काय आहे. आणि यात अशा कोणत्या जागा आहेत जिथे नियम स्पष्ट नाहीत किंवा जिथे फायदा घेता येईल? परफेक्ट. दुसरा उद्योजक फक्त खेळाडू नव्हता, तो खेळाचा विश्लेषक होता. तो मेहनत करत होता, पण योग्य दिशेने. त्याची ऊर्जा वाया जात नव्हती. आणि याच दृष्टिकोनातली एक सगळ्यात रंजक आणि धाडसी गोष्ट म्हणजे लोकांना तुम्हाला कमी लेखू देणं. स्रोतांमध्ये एक वाक्य आहे, शांतता ही कमजोरी नाही तर तयारी आहे. मला आठवतंय MBA कॉलेजमधल्या त्या मुलीचं उदाहरण. हो. ती वर्गात खूप शांत असायची, दिसायलाही साधारण, न जास्त बोलायची न जास्त सोशल होती. सगळे तिला गृहीत धरत होते. हो, कारण सगळे हुशार विद्यार्थी स्वतःला सिद्ध करण्यात, प्रेझेंटेशन देण्यात, प्रोफेसरांना इम्प्रेस करण्यात व्यस्त होते. ते सतत चर्चेत होते. बरोबर. पण ही मुलगी शांतपणे फक्त निरीक्षण करत होती. जेव्हा कॅम्पस प्लेसमेंटची वेळ आली, तेव्हा सगळ्यांना चकित करून तिला देशातल्या सगळ्यात मोठ्या आणि प्रतिष्ठित कंपनीत नोकरी मिळाली. पण यात एक मोठा धोका नाही का? कसा? जर त्या कंपनीने त्या वर्षी कॅम्पस प्लेसमेंटमध्ये भागच घेतला नसता, तर तिची 2 वर्षांची शांत तयारी वाया गेली असती. मग ही शांत तयारी आणि स्वतःला सिद्ध करण्यासाठी आवश्यक असलेलं नेटवर्किंग यात संतुलन कसं साधायचं? कारण शांत राहिल्याने कधीकधी आपण अदृश्यच होऊन जातो. खूप महत्वाचा मुद्दा आहे. आणि इथेच फॉक्स माइंडसेटचं खरं शहाणपण दिसतं. म्हणजे ती मुलगी फक्त एकाच कंपनीवर अवलंबून नव्हती. तिने शांतपणे अभ्यास करताना फक्त एका मार्गाचा विचार केला नव्हता. तिने त्या इंडस्ट्रीचा, त्या क्षेत्राचा संपूर्ण अभ्यास केला होता. अच्छा. ती कंपनी A साठी तयारी करत होती, पण तिची तयारी इतकी पक्की होती की ती कंपनी B किंवा C साठीही तितकीच योग्य होती. म्हणजे कोल्हा एकाच सशाच्या मागे धावत नाही, तो संपूर्ण जंगल समजून घेतो. त्याला माहीत असतं की एका ठिकाणी शिकार मिळाली नाही तर दुसरीकडे कुठे मिळेल.
तिची शांतता म्हणजे निष्क्रियता नव्हती, तर ती एक व्यापक रणनीतीचा भाग होती. तिने जोखीम घेतली, पण ती एक मोजून मापून घेतलेली जोखीम होती. म्हणजे शांत राहून निरीक्षण करणं आणि खेळाच्या पलीकडे पाहणं ही पहिली पायरी झाली. हो, पण हीच शांतता जी आपल्याला तयारीसाठी वेळ देते, ती प्रत्यक्ष संभाषणात किंवा संघर्षाच्या वेळी एक शस्त्र म्हणून कशी वापरता येईल? कारण आपल्याला तर नेहमी बोला, व्यक्त व्हा, आवाज उठवा असंच शिकवलं जातं. इथेच सायलेंट स्ट्रॅटेजी अर्थात शांततेच्या धोरणाचा विचार येतो. नक्कीच. गोंधळात रणनीती तयार होत नाही, ती शांततेतच तयार होते. जेव्हा आपण शांत असतो तेव्हा आपण फक्त ऐकत नसतो. तर समोरच्या व्यक्तीच्या देहबोलीचं, त्याच्या आवाजातील चढउताराचं आणि त्याच्या न बोललेल्या शब्दांचंही निरीक्षण करत असतो. बरोबर. जेव्हा कोणी आपल्याला चिथवतं किंवा उकसावतं तेव्हा लगेच प्रतिक्रिया देणं म्हणजे आपण आपलं नियंत्रण त्यांच्या हातात देतो. पण शांत राहणं म्हणजे नियंत्रण स्वतःकडे ठेवणं. हे थोडं विरोधाभासी वाटतं, कारण सामान्यतः असं वाटतं की जो जास्त बोलतो, जो चर्चेवर वर्चस्व गाजवतो, त्याच्या हातात नियंत्रण असतं. पण खरं तर उलट आहे. जो ऐकतो तो जास्त नियंत्रणात असतो. खरंच? हो. मला आठवतंय, एकदा मी कार विकत घ्यायला गेलो होतो. विक्रेता खूप बोलत होता. गाडीची वैशिष्ट्य, ऑफर सगळं काही सांगत होता. मी त्याला फक्त 1-2 प्रश्न विचारले आणि मग शांत बसून फक्त ऐकत राहिलो. मग काय झालं? माझी शांतता त्याला इतकी अस्वस्थ करू लागली की मी काहीही न मागता तो स्वतःहून घाबरून मला अजून जास्त डिस्काउंट आणि ऑफर्सबद्दल सांगू लागला. अरे वा! त्याला वाटलं की मी त्याच्या बोलण्याने प्रभावित होत नाहीये. माझ्या शांततेने त्याच्या मनात एक प्रकारची असुरक्षितता निर्माण केली. मी काहीही न बोलता एक चांगली डील मिळवली. हे उत्तम उदाहरण आहे. म्हणजे शांत राहून आपण समोरच्या व्यक्तीला अधिक बोलण्यास प्रवृत्त करतो, ज्यामुळे ते नकळतपणे अधिक माहिती उघड करतात. हो, त्यांची असुरक्षितता, त्यांच्या इच्छा सगळं काही त्यांच्या बोलण्यातून कळायला लागतं. पण ही शांतता फक्त अशा व्यावसायिक संभाषणांपुरती मर्यादित नाही, नाही का? जेव्हा कोणी आपल्याला भावनिकदृष्ट्या दुखवतं, तेव्हाही ही रणनीती कामी येते का? हो, आणि तिथे तर ती अजून प्रभावी ठरते. याला आपण भावनिक शांतता म्हणू शकतो. भावनिक शांतता. हो. समजा एखाद्या महत्वाच्या मीटिंगमध्ये कोणीतरी तुमच्या कामावर सर्वांसमोर अयोग्य टीका केली. अशा वेळी लगेच वाद घालण्याऐवजी किंवा स्वतःचा बचाव करण्याऐवजी काही क्षण पूर्णपणे शांत राहून फक्त त्यांच्याकडे पाहणं, ती शांतता शब्दांपेक्षा जास्त परिणाम करते. आणि ती शांतता नक्की काय करते? ती शांतता अनेक गोष्टी करते. एक, ती तुम्हाला भावनेच्या भरात काहीतरी चुकीचं बोलण्यापासून वाचवते. बरोबर. 2, ती समोरच्या व्यक्तीला त्याच्या शब्दांच्या वजनाची आणि परिणामाची जाणीव करून देते. तुमची प्रतिक्रिया न मिळाल्याने त्यांचं शस्त्र अधार होतं. आणि 3, ती खोलीतल्या बाकीच्या लोकांचं लक्ष टीका करणाऱ्या व्यक्तीच्या वागणुकीकडे वेधते, तुमच्याकडे नाही. वाव! म्हणजे जे काम आरडाओरडा करून झालं नसतं, ते तुमची निवडलेली शांतता करून जाते. अगदी. प्रत्येक प्रतिक्रियेत आपली ऊर्जा खर्च होते, पण प्रत्येक पॉज आपली ऊर्जा वाचवतो आणि विचारांना स्पष्टता देतो. अप्रतिम. आपण खेळाचं निरीक्षण करायला शिकलो, खेळात शांततेचा वापर करायला शिकलो. हो. पण आता शेवटची आणि कदाचित सर्वात गूढ वाटणारी रणनीती येते. द डिसअपिअरिंग स्ट्रॅटेजी, म्हणजेच अदृश्य होण्याची रणनीती. स्वतःला मुद्दामून मागे खेचणं किंवा गायब होणं, हे तर हरण्यासारखं किंवा पळून जाण्यासारखं वाटू शकतं. ही एक ताकदवार चाल कशी असू शकते? यामागे एक साधं पण अत्यंत प्रभावी मानसशास्त्रीय तत्व आहे, दुर्मिळतेचं, स्कॅरसिटी. दुर्मिळता? हो. जी गोष्ट सहज आणि नेहमी उपलब्ध असते तिची किंमत कमी होते. सूर्य रोज उगवतो म्हणून आपल्याला त्याचं विशेष काही वाटत नाही. पण सूर्यग्रहण दुर्मिळ असतं. म्हणून ते पाहण्यासाठी सगळे उत्सुक असतात. अगदी. जेव्हा आपण काही काळासाठी मागे हटतो तेव्हा आपली अनुपस्थिती लोकांना आपल्या उपस्थितीचं महत्त्व जाणवून देते. पण आजच्या अटेन्शन इकॉनॉमीमध्ये हे खूपच धोकादायक नाही का? म्हणजे जिथे प्रत्येक जण सतत चर्चेत राहण्याचा, दिसण्याचा, स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो. इंस्टाग्राम, लिंक्डइनवर रोज काहीतरी पोस्ट केलं नाही तर लोक आपल्याला विसरून जातात. अशा काळात गायब होणं हे व्यावसायिक आत्महत्येसारखं नाही का?
तुमचा मुद्दा बरोबर आहे, पण इथे गायब होणं आणि निरुपयोगी होणं यातला फरक समजून घ्यायला हवा. ओके, ही रणनीती म्हणजे पळून जाणं नाही, तर स्वतःला रिचार्ज करण्यासाठी, पुढच्या मोठ्या चालीची तयारी करण्यासाठी, नवीन कौशल्य शिकण्यासाठी घेतलेला एक धोरणात्मक विराम आहे. जसं एखादा बाण. हो, जसे एखादा बाण जास्त वेगाने पुढे जाण्यासाठी आधी मागे खेचला जातो, तसंच आहे हे. गर्दीत राहिल्यास आपण अस्पष्ट होतो, पण काही काळ दूर जाऊन एका नवीन आणि अधिक शक्तिशाली अवतारात परत आल्यास आपलं पुनरागमन वादळासारखं भासतं. हे मला एका संगीतकाराची आठवण करून देतं. सांगा ना. त्याचं एक गाणं प्रचंड हिट झालं होतं आणि तो रातोरात स्टार झाला. पण त्यानंतर तो अचानक गायब झाला. मीडिया, चाहते सगळे त्याला शोधत होते. लोक हळूहळू त्याला विसरू लागले होते. पण 2 वर्षांनी तो एका पूर्णपणे नवीन प्रकारच्या संगीतासह परत आला, जे आधीपेक्षाही खूप जास्त यशस्वी झालं. अरे वाह. त्या 2 वर्षात त्याने जगभर प्रवास केला होता, नवीन वाद्य शिकली होती आणि स्वतःच्या संगीतावर पुन्हा नव्याने काम केलं होतं. त्याचं गायब होणं हे हरणं नव्हतं, तर एका मोठ्या पुनर्जन्माची तयारी होती. अगदी अचूक उदाहरण आहे. त्या 2 वर्षात त्याने काय गमावलं यापेक्षा त्याने काय मिळवलं हे जास्त महत्वाचं होतं. त्याने स्वतःला अधिक मौल्यवान बनवलं. बरोबर. आणि हे भावनिक नियंत्रणाचंही एक साधन आहे. जेव्हा कोणी आपल्याला कमी लेखतं किंवा सतत मन दुखावतं, तेव्हा त्यांच्याशी भांडण्याऐवजी किंवा त्यांना उत्तर देत बसण्याऐवजी त्यांच्या आयुष्यातून शांतपणे दूर होणं जास्त प्रभावी ठरतं. तुमची अनुपस्थितीच त्यांना तुमची किंमत शिकवते. अगदी. थोडक्यात ही रणनीती आवाजापेक्षा परिणामावर जास्त लक्ष केंद्रित करते. तर आजच्या या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते की फॉक्स माइंडसेट म्हणजे धूर्तपणा नाही, तर ते एक खोल शहाणपण आहे. बरोबर. योग्य निरीक्षण करून खेळाच्या पलीकडे पाहणं, शांततेची ताकद वापरून नियंत्रण मिळवणं आणि योग्य वेळी मागे हटून स्वतःचं महत्त्व वाढवणं, या 3 मुख्य स्तंभांवर हे सगळं आधारित आहे. हे केवळ स्पर्धात्मक जगात टिकून राहण्यासाठी नाही, तर स्वतःच्या अटींवर खेळ जिंकण्यासाठी आहे. हो, पण ही मानसिकता आपल्याला फक्त खेळाडू किंवा खेळाचा मास्टर बनण्यापर्यंत थांबवत नाही. म्हणजे तिची एक अंतिम आणि सर्वात शक्तिशाली पायरी आहे, जी या सगळ्याच्या पलीकडे आहे. आणि ती म्हणजे स्वतः गेम बोर्ड बनणं. स्वतः गेम बोर्ड बनणं. याचा अर्थ काय? हे खूपच मोठं विधान वाटतंय. याचा अर्थ असा की एक वेळ अशी येते जेव्हा लोक तुमची रणनीती ओळखू लागतात. त्यांना कळतं की तुम्ही शांत राहता, निरीक्षण करता. हो, तेव्हा तुम्ही तो खेळच बदलून टाकता. तुम्ही स्वतःचे नियम बनवता, स्वतःचं क्षेत्र तयार करता. तुम्ही फक्त दुसऱ्याच्या पटावर सोंगट्या चालवत नाहीत, तर तुम्ही स्वतःचा पट निर्माण करता, जिथे दुसऱ्यांना येऊन खेळावं लागतं. म्हणजे तुम्ही फक्त नोकरी करत नाही, तर तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करता. तुम्ही फक्त ट्रेंड फॉलो करत नाहीत, तर तुम्ही ट्रेंड सेट करता. म्हणजे जिंकण्याची रचनाच स्वतः तयार करणे. अगदी. कारण खरी शक्ती जिंकण्यात नाही, तर जिंकण्याची रचना स्वतः तयार करण्यात आहे. ही एक अशी विचार प्रक्रिया आहे जी परिस्थितीनुसार स्वतःला सतत बदलत राहते. कोल्हा कधीच एकाच खेळात अडकत नाही. तो स्वतःचे नियम बनवतो आणि स्वतःचं जंगल तयार करतो. अप्रतिम. तर आजच्या चर्चेनंतर ऐकणाऱ्यांसाठी एक विचार नक्कीच मागे राहतो. हो, आणि तो विचार हा आहे की पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही एखाद्या आव्हानात्मक परिस्थितीत असाल, तेव्हा फक्त मी हा खेळ कसा जिंकू असा प्रश्न विचारू नका. तर काय विचारायचं? त्याऐवजी स्वतःला विचारा, मी योग्य खेळ खेळत आहे का? की आता वेळ आली आहे माझा स्वतःचा नवीन खेळ सुरू करण्याची.